नमस्कार मित्रांनो, मी सुदर्शन साबी परत एकदा आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सुद्या क्रिएटर या यूट्यूब चॅनलच्या वतीनं तुमचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, मागच्याच महिन्यात आपण भेटलो होतो किल्ले रायगडावर आणि रायगडानंतर आज आपण आलो आहोत पुणे शहरापासून 60 किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेला आणि शौर्य, पराक्रम आणि शिवविचार छातीवर घेऊन उभा असलेला साक्षात छत्रपतींच्या विचारांचा पहिला साक्षीदार असलेला किल्ला म्हणजेच किल्ले तोरणा म्हणजेच प्रचंडगड। मित्रांनो, ॲक्च्युली ज्यावेळी तुम्ही पुणे शहरापासून वेल्हे गावामध्ये येता त्यावेळी तुम्हाला या सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये या दोन पदर फुटलेले पाहायला भेटतात। त्यातील एका पदरावर हा किल्ले तोरणा आणि दुसऱ्या पदरावर आपल्याला राजगड पाहायला भेटतो, जो तिकडे समोर आहे। तो सध्या आपण पुढे बघणारच आहोत व्हिडिओमध्ये कशा प्रकारे त्याचा व्ह्यू दिसतोय। तर असे दोन आपल्याला समोर या वेल्हे गावामध्ये आल्यावर या डोंगर रांगांमध्ये हे किल्ले वसलेले पाहायला भेटतात। तर मित्रांनो, आज आपण किल्ले तोरणा याची सफर या व्हिडिओच्या माध्यमातून एक्सप्लोर करणार आहोत। मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल की तुम्ही सोशल मीडियावर बघितलं असाल, जर किल्ले तोरणा टाकला तर तुम्हाला माहीत असेल की तुमच्यासमोर येते म्हणजे झुंजार माची आणि पर्यटकांचं सुद्धा खास आकर्षण असलेली ही झुंजार माची आहे। आपण तुम्हाला आणि दुसरी गोष्ट एक माहीत असेल की तोरणा किल्ला म्हटलं की तुम्हाला माहीत असेल की छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या 16व्या वर्षी, म्हणजे आपण कितवीत असतो 16व्या वर्षी म्हणजे मोस्टली 9वी ते 10वीत असतो मित्रांनो। तर अवघ्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी जो पहिला किल्ला जिंकला तो किल्ला म्हणजेच किल्ले तोरणा। मित्रांनो, हा किल्ले तोरणा स्वराज्यात घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं होतं आणि त्यामुळेच या किल्ल्याचं नाव तोरणा असं ठेवलं होतं। परंतु मित्रांनो, काही दिवसांनी काय झालं, छत्रपती शिवाजी महाराजांनी हा तोरणा किल्ला जिंकला आणि छत्रपती शिवाजी महाराज तोरणा किल्ल्याची पाहणी करण्यासाठी आले होते। त्यावेळी त्यांना असं आढळलं की या किल्ल्याचे जो विस्तार आहे तो भरपूर मोठा आहे। जर तुम्ही या किल्ल्यावर आलात ना तर याचा जो अक्षरशः विस्तार बघितलात ना, ह्या टोकापासून त्या टोकापासून पूर्णपणे डोंगर रांगावर पसरलेला आहे। तर त्यानंतर छत्रपती शिवाजी या कारणामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचं नाव प्रचंडगड असं ठेवलं। मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की ज्यावेळी आपण कोणत्याही किल्ल्यावर जातो त्यावेळी नक्कीच प्रत्येक आपल्या ब्लॉगमध्ये सांगत असतो कोणत्याही प्रकारची हानी किल्ल्याला होता कामा नये, याची जबाबदारी आपली आहे, ती नक्कीच आपण पार पाडली पाहिजे। तर मित्रांनो, पहिली जाऊया आपण झुंजार माचीकडे। तत्पूर्वी आपल्याला बिनी दरवाजा आणि महादरवाजासुद्धा भेटेल, लक्कडखाना भेटेल, तो बघूया आणि नंतर मग झुंजार माचीकडे जाऊया, कारण झुंजार माची ही आपल्यासाठी खास आहे। नक्कीच तिचा व्ह्यू आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कॅप्चर करणार आहोत। आणि मान्सून सीझन असल्यामुळे तुम्हाला माहीत असेल सह्याद्रीच्या कडे कपारीमध्ये वसलेले हे गडकिल्ले आणि त्यांचं सौंदर्य काही वेगळंच असतं। त्यामुळेच आपण या पावसाच्या सीझनमध्ये हे सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेले गडकिल्ले आपण एक्सप्लोर करत असतो आणि मोस्टली उन्हाळ्यामध्ये आपण मोस्टली सागरी गडकिल्ले एक्सप्लोर करत असतो। कारण आपण मागे बघितलं तर मुरुड जंजिरा, त्याचबरोबर सिंधुदुर्ग किल्ला मागेच एक्सप्लोर केला होता मे महिन्यामध्ये। तर ॲक्च्युली सांगायचं कारण तितकंच की या सह्याद्रीच्या कडेकपारीमध्ये वसलेल्या या गडकिल्ल्यांचं सौंदर्य नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा छोटासा प्रयत्न मी या माध्यमातून करत असतो। तर नक्कीच चॅनलवर जर नवीन असाल, व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, सरळ जाऊया आता झुंजार माचीकडे आणि प्रत्यक्षपणे झुंजार माचीचा जो व्ह्यू आहे तो आपण अनुभवूया। मित्रांनो, किल्ले तोरणा, बेस विलेज, वेल्हे गाव, पुणे शहरापासून अवघ्या 60 किलोमीटर अंतरावर वसलेले हे गाव आणि या गावातून जाणारा सरळ रोड, उत्तम असा आपल्याला रोड पाहायला भेटला, जेणेकरून तुमच्या प्रायव्हेट व्हेकल्स असतील त्या तुम्ही या गडाच्या पायथ्यापर्यंत आणू शकता आणि तिथून पुढे तुम्हाला ट्रेक चालू करायचं आहे। मित्रांनो, एक गोष्ट इथे नक्कीच अनुभवायला भेटली की ह्या रोडवरून आपल्याला इथे सुंदर असा राजगडचा व्ह्यू पाहायला भेटला। त्याचबरोबर किल्ले तोरणाचा तर भेटतोच, परंतु राजगडचाही सुंदर असा व्ह्यू आपण पुढे बघणार आहोत ह्या मार्गाने सरळ गेला की। दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, जर तुम्ही किल्ले तोरणावर येणार असाल तर नक्कीच ट्रॅव्हल हा तितकाच महत्त्वाचा पार्ट आहे। इथे जर समोर बघितलं तर इथे आपल्याला पार्किंग सुविधा पाहायला भेटते, जेणेकरून तुम्ही पे टू पार्क, इथे काही चार्जेस आहेत ते चार्जेस पे करावे लागतील, त्यानंतर तुम्हाला इथे पार्किंग दिली जाईल। पण मित्रांनो, एक इथं सुंदर अशी गोष्ट अनुभवायला भेटली की एकदम गडाच्या पायथ्यापर्यंत हिच्या व्हेकल्स आपण नेऊ शकतो आणि हा जो रेड झेंडा दिसतो इथून आपलं ट्रेकिंग चालू होणार आहे। मित्रांनो, इथून आपला ट्रेक चालू होणार आहे आणि नक्कीच हा ट्रेक करता करता आपण थोडक्यात जाणून घेऊया तुम्ही या किल्ले तोरणाची सफर कशा प्रकारे करू शकता, कोणकोणते ऑप्शन्स तुमच्याकडे अवेलेबल असतील। मित्रांनो, जर बघितलं
तर पुणे पानशेत वेल्हे, पुणे खानापूर पाबे या मार्गाद्वारे तुम्ही किल्ले तोरणावर गडाच्या पायथ्यापर्यंत येऊ शकता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील वेल्हे या आळीमार्गे तुम्ही पायवाटेने सरळ 2-1.5 तासामध्ये बिणी दरवाजापर्यंत तुम्ही तोरणावर जाऊ शकता. हा मार्ग इतर मार्गांपेक्षा मित्रांनो आपल्याला थोडा सोपा म्हणावा लागेल, कारण दुसऱ्या मार्गाने गेला तर तुम्हाला तो मार्ग अतिशय अवजड पडणार आहे. कारण जर बघितलं आपण पुढे बघणारच आहोत मित्रांनो, जर बघितलं अवजड ठिकाणी आपल्याला पुरातत्व खात्याने लोखंडी संरक्षक कठडेसुद्धा आपल्याला काही ठिकाणी पाहायला भेटतात. तर ही एक चांगली गोष्ट आपल्याला इथे पाहायला भेटली. मित्रांनो, या गडाच्या दक्षिणेला आपल्याला वेलवंडी नदी असून उत्तरेला कानद नदीचे खोरे पाहायला भेटते. त्यामुळे जसजसं आपण वरती जातो तसतसा सुंदरसा व्ह्यू या गडावरून आपल्याला पाहता येतो. मित्रांनो, दुसरा मार्ग आहे तो वेल्हेपासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या भट्टी या गावातून. गावाच्या पश्चिमेकडून वाळंजाई दरवाजातून थेट बुदलामाचीवर जाता येते. या वाटेने थोडी सावधानगिरी बाळगावी लागते, कारण हा मार्ग अडचणीचा आणि धोकादायक थोडा आहे. त्यामुळे आपण ज्या मार्गाने येतोय तो सुद्धा तितकाच थोडा धोकादायक आहे, कारण आता आपण समोर बघतोय अक्षरशः 90 डिग्रीमध्ये आपल्याला इथे चढण करावी लागते. परंतु जर किल्ले तोरणावर जात असाल तर नक्कीच तुम्हाला ट्रेकिंग हा करावाच लागेल. आणि आता जस्ट आपण थोड्याच वेळात पोचणार आहोत बिणी दरवाजापर्यंत, कारण आता आपण अवघ्या 1.5 तासानंतर आता आपण पोचलो आहोत बिणी दरवाजापर्यंत. आणि इथे आपल्याला नक्कीच काही शिवप्रेमी भेटले होते. नक्कीच अतिशय अनेक मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी आपल्याला इथे पाहायला भेटतात. तर मित्रांनो, आता आपण थेट पुढे जाणार आहोत बिणी दरवाजातून महादरवाजापर्यंत आणि महादरवाजातून थेट सरळ झुंजारमाचीवर. मित्रांनो, आता आपण 10 मिनिटांमध्ये बिणी दरवाजापर्यंत पोहोचू आणि नंतर पुढे महादरवाजा आणि त्यापुढे बघितलात तर मेन झुंजारमाचीवर आपण जाणार आहोत. आणि नक्कीच झुंजारमाचीचा पूर्ण ट्रेक आहे तो आपण भाग 2 मध्ये बघणार आहोत. या भागामध्ये फक्त आपण जस्ट एक्सप्लोर करणार आहोत. गडकिल्ल्यावरची महत्त्वाची पाहण्यासारखी ठिकाणे आहेत ती आपण या गडकिल्ल्यावर पाहणार आहोत. त्याचबरोबर या गडकिल्ल्याचा इतिहास पाहणार आहोत. मित्रांनो, नक्कीच चॅनलवर नवीन असाल, व्हिडिओवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच गडकिल्ल्यांची सफर आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करत असतो. तर आत्ता आपण समोर पाहतोय हा आहे बिणी दरवाजा. अक्षरशः याची चढाईसुद्धा आपल्याला 80 डिग्रीमध्ये पाहायला भेटते. नक्कीच मित्रांनो, किल्ले तोरणावर येत असाल तर ट्रेकिंगची सुद्धा थोडीफार सवय तुम्हाला असली पाहिजे, कारण ह्याची जी चढणी शैली आहे ती नक्कीच थोडी अवजड आपल्याला पाहायला भेटते. तर मित्रांनो, जर तुम्ही या गडावर येणार असाल तर तुम्हाला पहिलं यायचं आहे पुणे रेल्वे स्टेशनवर. हे मेन रेल्वे स्टेशन असणार आहे, जवळचं रेल्वे स्टेशन म्हणता येईल. आणि पुणे रेल्वे स्टेशनवरून याचं बेस बसस्टँड आहे ते आहे स्वारगेट बसस्थानक. याचं मी बेस बसस्टँड स्वारगेट का म्हटलं, कारण तुम्हाला बाहेरून आलात तर तुम्हाला स्वारगेट बसस्थानकामध्ये यावंच लागेल. आणि स्वारगेट बसस्थानकावरून वेल्हेला जाणाऱ्या MSRTCच्या बसेस आपल्याला इथे पाहायला भेटतात, ज्याचा टाईम आहे 6:30 वाजता एक बस सुटते, त्यानंतर 8च्या दरम्यान आहे आणि त्यानंतर 11 ते 12 याच्या दरम्यान आहे. या 3 बसेस सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. पण कधीकधी या बसेस कॅन्सलसुद्धा होतात, त्यामुळे नक्कीच काउंटरवर विचारपूस करा, त्यानंतरच तुम्ही पुढचा प्लॅन करा. आणि जर ह्या डायरेक्ट बसेस नसतील तर तुम्हाला चेलाडी फाट्यावर उतरायचं आहे आणि चेलाडी फाट्यावरून तुम्हाला वडाप पाहायला भेटतील. तर चेलाडी फाट्यावर जाण्यासाठी तुम्हाला भोरला जाणाऱ्या कोणत्याही बसेसमध्ये तुम्ही बसलात आणि चेलाडी फाट्याला उतरलात तर तुम्हाला त्या व्हाया मार्गे नरसापूर मार्गे तुम्ही या गडावर येऊ शकता. हा मित्रांनो असणार आहे ट्रॅव्हल ऑप्शन्स. तर नक्कीच मित्रांनो, आत्ता आपण पोचलो आहोत महादरवाजा, म्हणजेच किल्ले तोरणाचा एक उत्कृष्ट आणि वैशिष्ट्यमय असा असलेला हा दरवाजा. याची शैली बघताय तुम्ही तर अक्षरशः पूर्णपणे गोल आपल्याला इथे पाहायला भेटते. मित्रांनो, प्रत्येक गडकिल्ल्यावर जातो त्यावेळी नक्कीच महादरवाजाची एक वेगळीच भूमिका आपल्याला पाहायला भेटते. आणि अशाच एका महादरवाजापैकी एक महादरवाजा म्हणजे किल्ले तोरणाचा हा दरवाजा. मित्रांनो, आपण रायगडावर गेलो तिथे सुद्धा आपल्याला पाहायला भेटलं आणि या गडकिल्ल्यावर आलो तर इथे आपल्याला एक वळणाकृती बुरुजामध्ये असलेला हा महादरवाजा पाहायला भेटला. मित्रांनो, याचं कारण आहे असं की जेणेकरून एखादा शत्रूने आक्रमण केलं तर त्याला ॲक्च्युली या दरवाजाचा महादरवाजा कोठे आहे हे समजू नये, या कारणामुळे या दरवाजाची
अशी प्रतिकृती, अशी शैली या दरवाजाची आपल्याला इथे पाहायला भेटते. इथे आपल्याला 2 देवड्यासुद्धा पाहायला भेटतात आतमध्ये. आणि मित्रांनो, दुसरी गोष्ट म्हणजे एक शत्रूने मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की ज्यावेळी एखादा शत्रूने किल्ल्यावर आक्रमण केलं तर नक्कीच तो हत्ती किंवा दरवाजा तोडण्यासाठी पूर्णपणे मोठ्या ओंडक्यांचा वापर केला जायचा. तर त्यावेळी अशा ओंडक्यांचा वापर करता येऊ नये, जेणेकरून ही वळणाकृती असल्यामुळे त्यांना त्या ओंडक्याने दरवाजा फोडता येऊ नये, या कारणामुळे या दरवाजाची शैली अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यावेळी केली जायची. मित्रांनो, आत्ता आपण जाणार आहोत किल्ले तोरणाच्या एक महत्त्वाच्या ठिकाणी, ते म्हणजे झुंजार माचीवर. मित्रांनो, किल्ले तोरणा हा अवजड व धोकादायक चढणशैली का म्हटली जाते हे तुम्हाला आत्ता समजेल. कारण ज्यावेळी आपण झुंजार माचीवर जातो त्यावेळी आपल्याला हा थोडा ट्रेक अवजड पाहायला भेटतो. आत्ताही आपल्याला शिडी सरळ 90 डिग्रीमध्ये पाहायला भेटत आहे आणि अक्षरशः खाली दरी आहे. तर इथून आपल्याला सरळ समोर दिसते ती झुंजार माची, त्या झुंजार माचीवर जायचं आहे. आणि जर तुम्ही झुंजार माचीवर जाणार असाल तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला थोडी सावधानगिरी बाळगावी लागेल. मित्रांनो, हा जो सरळ समोर बुरुज दिसतोय, या बुरुजावरून आपल्याला सुंदर असा झुंजार माचीचा व्ह्यू पाहायला भेटतो. जेणेकरून तुम्ही सोशल मीडियावर झुंजार माचीचे व्हिडिओ बघितले असाल, ते इथूनच शूट केलेले आहेत, जेणेकरून इथून सुंदर असा व्ह्यू झुंजार माचीचा पाहायला भेटतो. मित्रांनो, आत्ता आपण जस्ट समोर बघतोय आणि सुंदरसा व्ह्यू झुंजार माचीचा आपल्याला इथे पाहायला भेटतोय. मित्रांनो, भाग 2मध्ये आपल्याला नक्कीच या झुंजार माचीवर आपण कशा प्रकारे ट्रेक केला आणि कोणकोणती सावधानगिरी बाळगायला पाहिजे, तर तो व्हिडिओ आपण लवकरात लवकर अपलोड करू. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, जर तुम्ही किल्ले तोरणावर मान्सून सीझनमध्ये आलात तर नक्कीच मित्रांनो मी सजेस्ट करेन की पावसाळ्यामध्ये हा ट्रेक करणं थोडा अवजड असणार आहे. कारण पावसाळ्यामध्ये सर्व जागेवर शेवाळी असल्यामुळे तुमचा पाय घसरण्याची शक्यता असणार आहे. त्यामुळे तुम्हाला पावसाळ्यामध्ये हा ट्रेक करायचा नाही आहे. मित्रांनो, नक्कीच आलात तर झुंजार माचीवर जाऊ नका, कारण थोडा अवजड ट्रेक असल्यामुळे पावसाळ्यामध्ये थोडी धोकादायक आपल्याला इथे जागा पाहायला भेटतात. आणि मित्रांनो, नक्कीच दुसऱ्या पार्टमध्ये आपण कशा प्रकारे आपण हा जो झुंजार माचीचा ट्रेक आहे कसा केला त्याचा संपूर्ण व्हिडिओ मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये कवर केला आहे. नक्कीच तो व्हिडिओ बघितला नसाल तर नक्कीच बघा. त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आणि आय बटनवर सुद्धा देत आहे. आणि जस्ट आत्ता हा 2 दिवसामध्ये मी व्हिडिओ पुढचा अपलोड करणार आहे मित्रांनो. तर नक्कीच मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, झुंजार माचीवर जाताना काही आपल्याला चोरवाटा, भुयारी मार्गसुद्धा पाहायला भेटतात. तर आता आपण सरळ जाऊया झुंजार माचीवर आणि त्या ज्या चोरवाटा आहेत, त्या ज्या भुयारी मार्ग आहेत ते नक्कीच जाणून घेऊया. तत्पूर्वी मित्रांनो, जाता जाता किल्ल्याचा थोडा इतिहासही जाणून घेऊया. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करीत असताना इसवी सन पूर्व 1647मध्ये सर्वप्रथम घेतलेला हा किल्ला म्हणजेच किल्ले तोरणा. महाराजांनी हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधून या किल्ल्याचे नाव तोरणा किल्ला असे ठेवले गेले. महाराजांनी गडाची पाहणी करताना त्यांना या गडाच्या प्रचंड विस्तारामुळे त्यांनी या किल्ल्याचे नाव प्रचंडगड असे ठेवले. या किल्ल्यावर सापडलेल्या धनाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी याचा उपयोग राजगडाच्या बांधणीसाठी केला. मित्रांनो, ॲक्च्युली तोरणा किल्ल्याचा इतिहास बघितला तर तोरणा किल्ला कधी आणि कोणी बांधला याचा पुरावा आजही मित्रांनो इतिहासात उपलब्ध नाही. मित्रांनो, तत्पूर्वी आपण जे समोर छायाचित्र बघतोय हा आहे ज्यावेळी झुंजार माचीवर जात असाल त्यावेळी हा 90 डिग्रीचा ट्रेक आपल्याला उतरून खाली यावं लागतं आणि त्यावेळीच आपण झुंजार माचीवर जातो. तर आता आपण इथे उतरून खाली आलो आहोत आणि समोर झुंजार माचीकडे जात आहोत. मित्रांनो, येथील जर बघितलं इथे आपल्याला काही भुयारी मार्ग पाहायला भेटतात. त्यापैकी ज्यावेळी तुम्ही हा ट्रेक वरून बुरुजावरून खाली याल त्यावेळी तुम्हाला इथे आपल्याला एक बोगदा पाहायला भेटतो, तो भुयारी मार्ग पाहायला भेटतो. तर या भुयारी मार्गातून तुम्ही आता आपण जाणार आहोत आणि या भुयारी मार्गातून आपल्याला एक
लोखंडी तारसुद्धा पाहायला भेटते, जेणेकरून ती तार पकडून आपण या भुयारी मार्गातून जाऊ शकतो खाली. आणि आता आपण या भुयारी मार्गातून जात आहोत. अतिशय सुंदर असा भुयारी मार्ग पाहायला भेटतो. मित्रांनो, अशा अनेक गडकिल्ल्यांवर अशा अनेक चोरवाटा, अनेक भुयारी मार्ग आपल्याला पाहायला भेटतात, जेणेकरून महाराजांचा त्यावेळी ॲडव्हान्स इंजिनिअरिंगचा आढावा आपल्याला या गडकिल्ल्यातून पाहायला भेटतो. आणि नक्कीच इथे जर पाहायला भेटलात, पुढे गेलात की आपल्याला पुढे जो झुंजारमाचीचा बुरुज आहे तिथेसुद्धा आपल्याला अशी एक चोरवाट पाहायला भेटते. तर नक्कीच मित्रांनो, असे अनेक चोरवाटा आपण गडकिल्ल्यावर पाहत आलो आहेत. मित्रांनो, जर इथे बघितलात, या गडकिल्ल्यावर काही लेणी आणि मंदिरांच्या अवशेषांवरून हा किल्ला शैवपंथांचा आश्रम असावा असे काही इतिहासकारांनी म्हटले आहे. इसवी सन 1470 ते 1486 या दरम्यान हा किल्ला बहामनी राजवटीसाठी मलिक अहमदने जिंकला होता. यापुढे हा किल्ला निजामशाहीत गेला आणि निजामशाही नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचे नाव प्रचंडगड असे ठेवले. मित्रांनो, गडावर काही आपल्याला इमारतीसुद्धा त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधल्या होत्या. आणि ज्यावेळी महाराज आग्र्यावरून आले त्यावेळी त्यांनी अनेक किल्ल्यांचा जीर्णोद्धार केला. आणि त्या किल्ल्यांपैकी एक किल्ला म्हणजे किल्ले तोरणा. मित्रांनो, किल्ले तोरणावर आपल्याला काही धनसुद्धा पाहायला भेटलं. ज्यावेळी महाराजांनी पाहणी केली होती त्यावेळी जे धन भेटलं होतं त्यापैकी 5,000 इतका खर्च हा किल्ले तोरणासाठी केला होता. आणि मित्रांनो, आता आपण समोर बघतोय जे भुयारी मार्ग आहे ते दुसरं भुयारी मार्ग आहे. ज्यावेळी आपण झुंजारमाचीवर पोहोचतो त्यावेळी झुंजारमाचीच्या खालून गेलेला जो भुयारी मार्ग आहे तो हा भुयारी मार्ग आहे. इथून आलात तर तुम्हाला समोर पाहायला भेटेल. आणि इथे एक चोरवाटसुद्धा आपल्याला पाहायला भेटते. तर इथे या चोरवाटेने सरळ ज्यावेळी आपले गुप्तहेर प्रमुख असायचे ते गुप्तहेर प्रमुख किंवा गुप्तहेर खात्यामध्ये काम करणारे जे मावळे असायचे ते इथूनच या दरवाजातून आतमध्ये असं. परंतु तो दरवाजा आपल्याला शूट करायचा राहिला, परंतु इथेच आपल्याला बाजूला पाहायला भेटतो. नक्कीच आपण पुढच्या वेळी जाऊ त्यावेळी तो दाखवण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, या किल्ल्याचा असाच इतिहास आपल्याला पाहायला भेटतो. आणि मित्रांनो, जर बघितलं संभाजी महाराजांची निर्घृण हत्या झाली, त्या हत्येनंतर हा किल्ला मोगलांकडे गेला आणि नंतर शंकराजी नारायण सचिवांनी हा किल्ला परत मराठ्यांच्या ताब्यात आणला होता. आणि मित्रांनो, शंकराजी नारायण यांच्यानंतर पुढे इसवी सन 1704 औरंगजेबाने या किल्ल्याला वेढा घातला आणि लढाई करून हा किल्ला परत ताब्यात आणला. आणि मित्रांनो, परत 4 वर्षांनी सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर काही लोकं पाठवली होती आणि या गडावर चाललेल्या लोकांच्या मदतीने हा किल्ला परत मराठ्यांच्या ताब्यात आला. यानंतर तोरणा हा कायमच स्वराज्यात राहिला होता. मित्रांनो, पुरंदर तहात जे किल्ले मोगलांना दिले गेले होते त्या किल्ल्यामध्ये या किल्ल्याचा समावेश नव्हता. विशेष म्हणजे औरंगजेब बादशाने लढाई करून जिंकलेला असा हा मराठ्यांचा एकमेव किल्ला म्हणजे किल्ले तोरणा. मित्रांनो, नक्कीच आजचा ब्लॉग आपण इथेच स्टॉप करतोय. नक्कीच पुढचा पार्ट पाहायला विसरू नका, कारण पुढच्या पार्टमध्ये आपण किल्ले तोरणाचा ट्रेक पाहणार आहोत, कशाप्रकारे तुम्ही ट्रेक कराल. आणि नक्कीच त्यामध्ये आपल्याला लख्खडकाना, त्याबरोबर गडावर असलेले तलाव आणि मेंगाई देवीचं मंदिरसुद्धा आपण पाहणार आहोत. तर नक्कीच आजसाठी आपण इथेच थांबूया. पुढे मिळू पार्ट 2 आणि नक्कीच पार्ट 2 बघायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल, व्हिडिओवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.